इथेरियममध्ये आपल्याला एक अपट्रेंड चॅनल इथे पाहायला भेटत आहे. तुम्ही जर नोटीस केला असाल तर अशा पद्धतीने इथे अपट्रेंड चॅनल क्रिएट होत आहे. ह्या अपट्रेंड चॅनलला कसं फॉलोअप द्यायचं आहे व कोणते एज्युकेशनल पॉईंट्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, कारण ह्या चॅनलवरती तुम्हाला क्रिप्टोकरन्सी रिलेटेड अपडेट्स इथे मिळतील. ट्रेड सेटअप असो, एक्सचेंजचे रिव्ह्यूज असो, सगळ्या गोष्टी ह्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला अपडेट्स मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ह्या चॅनलला कनेक्टेड राहू शकता, सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला क्लिक करू शकता. म्हणजे टाइम टू टाइम जे पण अपडेट्स तुम्हाला इथे पब्लिश केले जातील, तुमच्यासाठी पब्लिश केले जातील, ते तुम्हाला इन्स्टंटली नोटिफिकेशनद्वारे कळेल. तसेच तुम्ही इंग्लिशमध्ये जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील तर आम्ही त्यान क्रिप्टो अँड स्मार्ट ट्रेड्स दोन्ही चॅनल तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि हिंदीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल अपडेट्स तर तुम्ही वेल्दी व्ह्यूज बाय अमितला कनेक्टेड राहू शकता. इथे अजून जास्त व्हिडिओज मी अपलोड नाही केलेत, जस्ट 8 व्हिडिओज इथे अपलोड केले आहेत, पण येणाऱ्या दिवसात तुम्हाला इथे पण व्हिडिओज अपलोडेड दिसतील. क्रिप्टो पॉईंट मराठीमध्ये तुम्ही पाहू शकता 95 व्हिडिओज इथे अपलोडेड आहेत. स्मार्ट ट्रेड्सवरती तुम्ही पाहू शकता 129 व्हिडिओज इथे अपलोडेड आहेत. आणि मेन चॅनल जो आपला आहे तो आहे अमित अँड क्रिप्टो. इथे आपल्याला जास्त व्हिडिओज अपलोड झालेले दिसतील, जसे की 306. ओके, तर सगळ्या चॅनलवरती तुम्ही कनेक्टेड राहू शकता. क्रिप्टोकरन्सी अपडेट्स तुम्हाला इथे युनिक कन्सेप्ट सोबत व्हिडिओज इथे मिळतील. ओके, तर सगळ्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज असतील, त्यामुळे सगळ्या चॅनलवरती तुम्ही स्टे ट्यून्ड राहू शकता. आता आपण पाहूयात ETH मध्ये कशा पद्धतीने हा अपट्रेंड चॅनल इथे वर्क करत आहे आणि कोणत्या इंटरप्शन्स पॉईंट्स इथे असू शकतील ते आपण इथे पाहूयात. इथे आपल्याला रेजिस्टन्स पॉईंट पाहायला भेटत आहे. तुम्ही जर केअरफुली इथे नोटीस केला असाल, हा एक फर्स्ट रेजिस्टन्स पॉईंट आहे 2375. 2375 ला आपल्याला इथे एक रेजिस्टन्स पाहायला भेटला आहे. त्यानंतर हा एक मेन रेजिस्टन्स पॉईंट आहे. ह्यानंतर प्राइस मे बी इथे स्लाइटली डाऊन आलं आहे, येऊ शकेल, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. ओके, ह्या रेजिस्टन्स पॉईंटला एवढा इंटरॅक्शन इथे झालेला नव्हता, कारण जस्ट एक स्मॉल स्टेप डाऊन नंतर लगेच ब्रेकआउट इथे पाहायला भेटला आहे. म्हणजे हा जो रेजिस्टन्स पॉईंट आहे, म्हणजे एवढं इंटरप्शन आपल्याला केला नव्हता, पण ह्या रेजिस्टन्स नंतर आपल्याला फ्लो डाऊन इथे पाहायला भेटलं आहे. ह्या लेवलपासून करंट मार्केटपर्यंत आपल्याला 7%चा मूव इथे पाहायला भेटला आहे. म्हणजे हा रेजिस्टन्स इथे हेवी असू शकेल. पण आपल्याला हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, अपट्रेंड चॅनल इथे कंटिन्यू होत आहे. मे बी अपट्रेंड चॅनल अजून इथे कंटिन्यू होऊ शकेल. असं पण चान्स आहे की अजून एकदा प्राइस जे आहे ते ह्या रेजिस्टन्सला टेस्ट आउट होऊ शकतं. त्याआधी आपण एक इंटरमिडिएट पॉईंट्स बघूया, जिथे 4 आउटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पाहायला भेटत आहे. एक्झॅक्टली ह्या पद्धतीचा आपल्याला इथे पॅटर्न पाहायला भेटत आहे. हे पॅटर्न ॲज अ सपोर्ट वर्क करेल, कारण हे जे पॉईंट्स आहेत ते इंटरमिडिएटली इथे वर्क करत आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे रिजेक्शन भेटला आहे, प्राइस खाली गेला आहे, ब्रेकआउटचा प्रयत्न केला होता, त्यानंतर परत प्राइस जे आहे ते डाऊन गेला आहे आणि प्राइस इथे वरच्या दिशेने गेलं आहे. सेम रेजिस्टन्स असल्यामुळे प्राइस इथे डाऊन गेला आहे, परत इथे प्राइस जे आहे ते स्टेबल झालेलं दिसलं आहे आणि फ्लो अपसाइड गेलं आहे. सपोर्ट स्ट्रॉंग आहे 2297. इथून प्राइस मे बी इथे जाऊ शकेल. तर मी एक ट्रेड प्लॅन इथे करू शकतो. हे ट्रेड प्लॅन एज्युकेशनलसाठी आहे. मी कोणत्याही पद्धतीचा रेकमेंडेशन किंवा तुम्हाला ट्रेड घेण्यास प्रोत्साहन करत नाही. जस्ट तुम्ही एज्युकेशनल नॉलेजसाठी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ट्रेड्स घेत आहे, की लेवल्स मी फॉलोअप करत आहे, त्या पद्धतीने तुम्ही एज्युकेशनल व्ह्यूने पाहू शकता हा व्हिडिओ. ओके, तर माझ्यासाठी एक स्टॉप लॉस पॉईंट आहे, जिथून माझं पॉईंट ऑफ व्ह्यूने जर प्राइस लेवल 2202ला ब्रेकडाऊन देत असेल तर मी ते आउट होईल आणि तो ट्रेड मी ते क्लोज करेन. आणि जर प्राइस लेवल 2542ला जाईल तरी पण मी ट्रेड क्लोज करेन. 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे आणि माझं प्रेडिक्शन आहे प्राइस इथून मे बी इथे जाऊ शकेल. गेला तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. नाही गेला तर मी इथे $10 ट्रेडनी इथे एक्झिट करेन. जर प्रॉफिट झाला तर मला इथे $20 होऊ शकेल. ह्या ट्रेडला ओपन करण्यासाठी मी OX Pro क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज यूज करणार आहे. ह्यावरती तुम्ही डेरिव्हेटिव्स तसेच स्पॉट सारख्या गोष्टी इथे ट्रेड करू शकता. एक ट्रेड ऑलरेडी माझं इथे रनिंगमध्ये आहे 5x लॉंगनी BTC USDTला. ओके, आता मी ETH USDT मध्ये एक ट्रेड ओपन करणार आहे. 5xनी मी ते ट्रेड ओपन करू शकेन आणि जर लॉस झाला तर माझा $10चा इथे लॉस होईल आणि प्रॉफिट झाला तर इथे $20चा इथे प्रॉफिट होणार आहे. स्टॉप लॉस आहे 2202 आणि मी कॅपिटल यूज करणार आहे 50 USDT. ओके, मार्जिन मोड मला यूज करायचा आहे आयसोलेटेड, कारण जे मी कॅपिटल यूज करणार आहे त्यावरती जे काही असेल ते प्रॉफिट लॉस व्हायला पाहिजे. 4x मी लेव्हरेज यूज करू शकतो इथे, जेणेकरून जे लॉस आहे जास्तीत जास्त $10चा इथे व्हायला पाहिजे, प्रॉफिट जे आहे ते मॅक्सिमम $20चा इथे व्हायला पाहिजे, असं माझं प्लॅन आहे. तर त्या पद्धतीने मी इथे ट्रेड ओपन करतो. आयसोलेटेड मी इथे सिलेक्ट केला आहे. लेव्हरेज मला इथे 4x निवडावं लागेल, जेणेकरून 20%चा इथे स्टॉप लॉस लागेल. ओके, आणि मला इमिडिएटली ओपन करायचं आहे, त्यामुळे मी इथे मार्केट सिलेक्ट करणार आहे. 50 USDT मार्जिन मी इथे निवडला आहे. TPSL मी लावणार आहे, त्यामुळे इथे TPSLला इनेबल केला आहे. इथे गॅरंटेड TP गॅरंटेड SLला तुम्ही क्लिक करा, जेणेकरून मार्केट जरी व्होलाटाईल झाला तर तुमच्या इथे जे ट्रिगर प्राइस आहेत ते एक्झिक्यूट होतील.
2200 हे आपलं स्टॉप लॉस आहे. टेक प्रॉफिट लेवल आहे 2542. टेक प्रॉफिट लेवल आहे 2542. आता सगळं मी एकदा क्रॉस चेक करतो ट्रेड एक्झिक्यूट करण्याआधी. मार्जिन मोड सिलेक्ट केला आहे आयसोलेटेड. लेव्हरेज मला 4x इथे निवडायचं आहे. मे बी इथे अपडेट झाला नव्हता. मी परत एकदा अपडेट करतो. ओके 50 USDT 4x लेव्हरेज आणि ते सगळे क्रॉस चेक झाले आहेत. आयसोलेटेड 4x मार्केट ऑर्डर अँड सगळ्या गोष्टी इथे आहे. सिम्पली इथे मला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेड इथे ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होईल. ETH आयसोलेटेड लॉंग पोझिशन इथे आहे माझं ॲक्टिव्ह. ETH पोझिशन इथे सक्सेसफुली ॲक्टिवेट झालं आहे. OX प्रोवरती तुम्ही मल्टिपल क्रिप्टोकरन्सीज ट्रेड करू शकता. जसं की तुम्ही एक्सचेंजवरती माहिती मिळवलात तर तुम्हाला इथे समजेल कधीपासून प्लॅटफॉर्म लाईव्ह आहे. 2018 पासून इथे लाईव्ह आहे. 100+ क्रिप्टोकरन्सीज आहेत. 500+ परपेच्युअल इथे अवेलेबल आहे. फिजिबल आणि फ्लेक्झिबल ऑप्शनसाठी तुम्ही इथे ॲप यूज करू शकता. त्याद्वारे तुम्ही कधीही आणि कुठेही ट्रेड करू शकता. ओके कोर प्रोडक्ट्स तुम्ही ते पाहू शकता. OX प्रोचे स्पॉट आहेत, फ्युचर्स आहेत. ओके जर काही असोसिएटेड इव्हेंट्स असेल ते पण मी तुम्हाला इथे शेअर करेन. ओके तसेच तुम्ही इथे टेलिग्राम चॅनलला कनेक्टेड राहू शकता. टेलिग्राम चॅनलचा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तिकडून तुम्ही इझिली कनेक्ट होऊ शकता, जॉईन करू शकता. ओके ट्रेड सेटअप तुम्हाला इथे लाईव्ह मिळतील. यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी वेळ लागते पण टेलिग्रामवरती अपडेट करण्यासाठी कमी वेळ लागते. तर त्यासाठी तुम्ही इथे टेलिग्रामवरती पण अपडेटेड राहू शकता, कनेक्टेड राहू शकता. सगळं टेलिग्राम चॅनलचे लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तसेच यूट्यूब चॅनलला तुम्ही कनेक्टेड राहू शकता वेगवेगळ्या जे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी. ओके जर तुम्हाला OX प्रो प्लॅटफॉर्मला व्हिजिट करायचा असेल, चेकआउट करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला आहे. तिथून तुम्ही चेक करू शकता. म्हणजे कोणत्याही स्कॅम साईटला व्हिजिट करणार नाही. जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे ते तुम्ही तिथे कनेक्ट होऊ शकता त्या लिंकद्वारे. तर आजचा एपिसोड तुम्हाला हेल्पफुल असेलच असं मी आशा करतो आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकेच. बाय.